चालू दिसत आतमध्ये एक माणूस बी दिसतोय. पेंटर आहे काय काय बाय विचारते त्याला पहिले. बाई हो पेंटर बाबा. हा बोला ना. नाही इथं कामाला येतात का? येऊ ना. कुठे आहे तुमचा बंगला? ह्या समोरची वस्तीवर. केवढा घे एवढा आहे का आता हे माझं चालू आहे एवढं. अजून बांधकाम चालू करायचंय. चालू करायचंय हा. आणि मग एवढी काय घाई आहे तुम्हाला याची? माझ्याकडे माणसं नव्हती कामाला म्हणून तुम्हाला विचारलं आधी. अहो आधी म्हणजे कळच नसतो, आधी पाया असतो, खालून पहिलं सुरुवात करायची ना. हा का? हा तुम्हाला माहित नाही का घर बांधताना कशी खालून सुरुवात असते खालून सुरुवात करतात काय? आणि मग पायापासून. काय माहिती मला वाटलं वरतूनच नाही. ते आता मला माणसं कुठे भेटतील कामाला बरं मग? भेटते ना. काय काय पाहिजे तुम्हाला? ते आता काय असते पाया बी असतं म्हणतात ना तुम्ही. हा मिस्त्री लागते. हा मिस्त्री 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 ठेकेदार. हा ठेकेदार आहे एक माझा मित्र. आहे का? हो. ओळख करून द्या का तेवढी? हो देईन ना करून. बरं ते जाऊ द्या. मी काय म्हणते बोला. ते ठेकेदार कसा माणूस चांगला आहे का? चांगला एकदम तरुण जवान आहे, देखणं पण आहे आणि कामाला पण एकच नंबर. दिसायला ते मग तुम्ही असं विचारतात म्हणून सांगितलं देखणंच आहे. हा ना पण काम चांगलं का? काम एकच नंबर. हा का? मग आता ही एवढी मोठी बिल्डिंग बांधली आमची, आमच्या मालकाची, सरपंचाची. हा का? मग त्यांच्याकडे मोबाईल असत नंबर भेटत का त्यांचा? नंबर कशाला आता बाजूलाच आहे ना, आपण तिथं जाऊन तुमची ओळख करून पण मग देतो. मला त्यांना तिकडे बोलवायचं म्हणल्यावर नंतर मग त्यांच्याकडून नंबर घ्या ना, पहिलं बघून घ्या त्यांना, पहिली ओळख करा, मी सांगेन तुमची माहिती त्यांना. हा ओळख करणं महत्वाचं. मग ते महत्वाचं आहे ना. हा बरोबर बरोबर. फोनवर काही कोणी येतंय जातंय नुसतं ऐकून घेते येणार नाही. समक्ष मी सांगेन म्हणे माझे ओळखीचे आहेत या मॅडम, ह्या बाई आमच्या ओळखीच्यात म्हणेन, करा म्हणून त्यांचं. बोला बोला ना. एकदम चिकन आहे. तसं नाही मग आता कसं मग म्हणजे चांगलं काम. स्वभावानी पण चांगलं आहे, कामही चांगलं, गुण एकदम एकच नंबर गुण आहे ना, गुणवान आहे. म्हणजे काम करा तेवढी ओळख करा म्हणजे आपलं ते कामाचं सांगा त्यांना. सांगतो ना. केव्हा सांगता? कधी सुरू करायचं तुमचं? आता लगेच सुरू करायचंय. चालेल मग. तुम्ही पण येताना कलर माराय येईन ना. तुम्ही पण चला मग. चालेल ना. आता येऊ का गाठ घालून द्यायला? हा चला ना. चला चला बरं. बघा हे बंगला पाहिजे ना, सरपंचाची बिल्डिंग इकडून बघितली ना किती मोठी. हा काम म्हणजे एकच नंबर. चला एकच नंबर. हो ठेकेदार नमस्कार. नमस्कार. बोला. आमचे ओळखीचे आहेत कस्टमर, त्यांना बंगला बांधायचा. आम्ही कसं खालून बघायचं? इकडून या ना बाई, इकडे हळूच या. बसा बसा तुम्ही इथंच बसा, तुमचं येते नको. बोला. त्यांना बंगला बांधायचा आहे. बंगला का? हो. अहो मी काय म्हणते लय ऊन लागायला लागलं, इकडे या जरा सावलेला. बरं. मी काय म्हणत होते आमच्या बंगल्याचं पण काम करायचं होतं. किती स्क्वेअर फूट आहे? तसलं नाही कळत हो मला. एक मजली आहे का दोन? 3 मजली. 3 मजली आहे का? चालेल ना. आता आमचं आज संपत आहे. संपत आहे करू चालू. म्हणजे तुम्ही संपल्या मागे या नाही काय? आज काम संपत आहे लगेच. अहो तसं नका करू, तुम्ही इकडून या ना. सांगा असं. अहो मी काय म्हणते तुम्ही तसं नका करू, लगेच चला ना. लगेच हे सोडून लगेच येऊ का? लगेच चला. चालू काम सोडून नाही येत. कोणी तुम्हाला इथं बघायचं ना? बघायला जरी नसलं तर इमानदारी असते ना आपल्या. अहो बाई प्लास्टर चालू असं नसतं सोडते ते सरपंच म्हणजे नाही का, ते सरपंच हानते ना आम्हाला असं जर अर्ध काम सोडून गेल्यावर. नंतर जमा तुम्ही काही प्लॅन बिन काढलेला आहे बंगल्याचा? ते सगळं तुम्हीच काढा म्हणून तुम्हाला म्हणलं लगेच चला. ते आम्हाला काढायचं कळायला पाहिजे ना, ते इंजिनियर देत असतात बनवून. हा का? त्यासाठी इंजिनियर बघावं लागेल काय मला? इंजिनियर बघावं. आता तो कुठं असतो? ऑफिसला. ऑफिस कुठे आहे? माझ्याकडे आहे का? त्याची सेटिंग लावून द्या तेवढी, आपलं ते ओळख करून द्या त्यांची तेवढी. ते असं ते
एकदा तुमच्याकडं हे उरकून सारं करून घेऊ आपण. सारच करून घ्या पण. हा, हा? हा. तुम्ही तेवढं कलर मारा. मी येईन ना. हा? नाही तर तुम्ही म्हणा नाही काम सोडून कसा वास करा ना आमचं उरकूस तर तुम्ही काय करा पेंटर बंगला बांधायच्या आधीच कलर मारून टाका. हा मग मी हा बरोबर बरोबर काय मग मी त्यांना तेच म्हटलं हा, होतं. संतोष आधी कळस असतो का बाई आधी खालून करावं लागतं ना. नाही आता नवीन फॅशन आहे बंगला बांधायच्या आधी कलर. हा हे बघा मी म्हणत होते का नाही तुम्हाला आणि तुम्ही म्हणजे मला तुम्हाला कळत नाही. तुम्हाला ते असं बनवावं लागेल याचा नसतो का ते असं नसतो का तुला माहिती नसेल तुमच्या ठेकेदार. लक्षात येतं का 3D हा. मग मला समजल. मग ते 3D आहे ना हा. ते घेऊन यावं लागेल मग त्याला रंग मारून देईन मी. देताना हा. हो का हे असं येतो पण सांगितलं नाही त्यांनी आणि हो का आता तुमच्या पुढे खरं खरं बोलायला लागलेत मी इतक्या वेळा सांगितलं त्यांना का आता त्या मला? बाईला समजून सांगा ठेकेदार तुम्ही ते 3D कसा असतो. तुम्हाला मी नंबर देतो घ्या इंजिनियरचा नंबर देतो कॉन्टॅक्ट करा नाही 3D नाही घेऊन या. ऐका ना मी काय म्हणते माझा नंबर घ्या तुम्ही आणि माझ्या नंबर वरती पाठवा तुम्ही. हो ठेकेदार ते वॉचमॅन आणि बाई हा ह्यो ह्यो आहे नंबर आणि याच्यावर आहे ना व्हॉट्सअपला नंबर येऊ ते व्हॉट्सअप असतं ना त्याच्यावरती पाठवून द्या मला त्यांचा नंबर. चालेल. आणि माझ्याकडे केव्हा येतात? सुट्टी झाली ना संध्याकाळी आता हे काम आटपल्यावर येतो मी. संध्याकाळचं काम करता तुम्ही? हा संध्याकाळचं बी करतो. चांगलं जमत. हा हा मग काही नाही. चालेल. बाई मला ठेवतो का कुठं? वॉचमॅन म्हणून तुमची तर हा बरोबर बघा बरं पाय बाया एवढं काम किती चांगलं आहे मला इथंच कम्प्युटर भेटलाय ते काय म्हणते ठीक आहे. हा ठेकेदार भेटलाय आणि आता त्या हापिसात बसणाऱ्या माणसाला काय म्हणते इंजिनियर इंजिनियर इथं भेटला राहायला जायला वाचमेनच भेटला. वाचलं नाही भेटला जागा राहतो. आता एवढं मोठं काम म्हणल्यावर हे बाया नाही काम मग हे ते सरपंचच आहे. तुम्हाला करायचं आहे ना मग काम अजून व्हायची चालू. चालू करायचंय का हा मग राहतो ना मी तुम्ही ठेवून घ्या मला ठेवून घेईन मी. कायमचं ठेवून घ्या कायमचं काय करायचंय मला? गेटला राखत नको का हा तेवढं आहे खरं. आहे की नाही कोणी आलं गेलं म्हणजे आहे ना बाई पण तुमची जागा कुठं आहे नेमकं? जागा हा? हा जागा घ्यायची अजून मला. आणि मग घ्यायच्या आधीच तुम्ही प्लॅन बंगला बांधा. आहे का विकणार आहे का जागा कोणी? नाही यार. आहे ना हा. त्यांचा नंबर पाठवून द्या मग मला. पण ते ना तुमचा आम्हाला अंदाज आला पाहिजे कुठपर्यंत रक्कम घ्यायला तशा जशा म्हणतात तशा आहेत आपल्याकडे विकायला. खायला लागत त्यात 2-3 हजार रुपये लागत असतील जागेला 2-3 हजारात तशीच भेटा 2-3 हजाराने. किती किती लागत आहेत मग? कमीत कमी 40-50 लाख रुपये लागतील. काय म्हणले हा जागेला जागेला किती? 40-50 लाख आणि कंस्ट्रक्शन उभा करायला 1,10,00,000 रुपये तुमचे. ह्या असा बंगला आहे ना सरपंचवानी असाच करायचा आहे ना हा असंच. मग याला 1,10,00,000 रुपये लागतील. कोटी म्हणजे किती असतात? कोटी म्हणजे 100 लाख. हा मग ते आपण ते बाजार 100 रुपये नेतो तेच ना. हा तेच ते 100ची मग एक नोटेला काय जाते माझ्याकडे अशा 2-4 नोट आहेत काढले. 2-4 नोट. हा 100. 2-4 नोटात पोरांना खेळणी नाही यायची. आता तुम्ही म्हणले आता 100च्या नोटीत होईल म्हणले. 100च्या नोटा म्हणजे 1,00,000चे बंडल. लाखाचा हिशोब लागा ना मला. शाळा शिकले होते का बाई तुम्ही? शाळेचं गेलते पण ते काय झालं घरचे म्हणले लय नको शिकू म्हणून मग मधूनच काढून आणलं शाळेत. त्याच्यामुळे तुमचे काय चुकी नाही. तुम्हाला ते पैसा म्हणजे माहिती नाही. गठोडा आहे का मोठं गठोडं? हा आहे ना ते जुने कपडे बिपडे सगळे चिंतक भरून ठेवले चिंतकाचं नाही त्याच्यात काही आहे का? चिंतकात कसं काय होईन बंगला? त्याच्यात म्हणजे मग जीन्सच्या पॅन्टीचा आहे साड्या आहे झंपर आहेत असं सगळं आहे त्याच्यात. जुने माणसं काय करीत होते पिशीत पिशी गठोड्यात गठोडं त्याच्यात पैसा. किती पिशा भरायच्या असतात त्या? आपल्याकडे असते तेवढ्या भरायच्या आणि त्याच्या मग आतमध्ये लय माझ्या घरात लय प्लास्टिकच्या पिशा लय साठून ठेवल्यात मी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. पिशा भरायच्या म्हणजे मी लय घाले मग त्याच्यात एक्सपर्ट आहे मी. मग आम्हाला बंगला बांधायच्या आधी पिशाच उचकीत बसावं लागेल. आता तुम्ही म्हणता ना पिशा ते पिशे मग पिशात काढल्याच्या नंतर त्याच्या आत आपल्याला कळण भांडवल किती. भांडवल म्हणजे काय असतं ते? आता सोनं दागिने बिगिने काही दागिने बिगिने नाही हो आपल्याकडे तसलं. हे असलं नाही हलकं सलकं नाही वापरत आपण काही. पेंटर काम कसं काय करायचं? तेच मला कळा ना.
का तुम्ही आता काय म्हणले मी कलर मारून देतो ना आता म्हणतात मला का ना कसं आहे बरं तुमचं तुम्ही बाई नेमकं काय ते आता बांधून तर घ्या ना पहिलं. बांधून बांधून घेतल्याशिवाय मी कलर कशाला मारू. बांधायशिवाय कलर नाही मारत का बिल्डिंग बांधायची असली ना तुम्ही याला कसं काय कलर आधीच मारलाय अहो, सरपंचाचं काम आहे ते. सरपंचाचं काम कसं असतं माहिती ना. हा? सरपंचाचे काम कसं मग असतं. तुम्ही सरपंचाच्या कामाला आधी कलर मारिता आणि मग नंतर ते काय म्हणतात त्याला ते लिपून घेता आणि मग आमच्या कामालाच का म्हणून आधी कलर मारित नाही आणि मग लिपून घेत नाही तो बांधून घ्या ना तुम्ही. तो का तिथंच येतात भांडून घ्यायवरच मी म्हणते आधी कलर हाणा आधी कलर हाणा बंगला बांधायच्या आधी तुम्ही कलर मारा. बंगला कुठं बांधायचा जागा आहे का. ते बी खरंय जागा आता ते चाललं होतं तुमचं काहीतरी जागेचं. हा ना तेवढं जागेवाल्याला बघा विचारून हाय माझ्याकडे 2000 रुपये 2000 2000 लई लई येत माझ्याकडे 2000 आमचं हे तिघांचं आहे ना जेवण सुद्धा होत नाही एक टाइम. मी काय म्हणतो ठेकेदार ही बाय आहे ना नक्की डोक्यावर पडेल दिसते मला वॉचमॅन की नाही करायची काहीच नाही गाड्या ए बाबा असलं काय बाय काय कसं बोलत बाई झाले माणसं हो पेंटर मला तुम्हाला नाही द्यायचं बाई काम जाऊ द्या तिकडं टाइमपासच केला का नो आता तुम्हाला हिने? कुठं गाव असले मॅडम आमचं चाललं होतं काम ते बंद पाडलं. आम्ही काम करीत होतो आतमध्ये चांगलं इथं म्हणजे नाही का. तुम्ही आहे ना परत बाईकडे आमच्याकडे बघून कामाला मला असं वाटलं म्हणजे चांगलं काम असेल ते बाईचं. अगं बाई म्हणजे मला येत काय तुम्ही तुम्ही बाईकडे बघून ठरविता का. मग तुम्ही कोणाकडे बघून ठरवी येतो आम्ही माल याला काय माल म्हणजे काय असतं पैसे शिव काम चालत नाही. असं बी असतं का काही तुम्हाला म्हणलं होतं 2000 दे 2000 नाही. जाऊ दे बाय तुमच्याकडून मला कामच नाही करून घ्यायचं जाऊ दे जाते मी. ओ बाई माणूस बघा ना कसा आहे चांगला आहे का नाही. हो पेंटर जरा अंतानी आहे ना अरे तिकडची ठीक आहे ना. काय झालं तुम्ही नुसतं मला काय माहिती म्हणलं त्या बाईचं बघून तिच्याकडे बघून पैसे पाणी भरपूर असेल मला असं वाटलं. अहो, बाई नुसती शरीर बघून तुम्ही अंदाज केला का काही डोक्यात मला काय माहिती तिच्याकडे पैसा आधी आहे का नाही विचारायचं. ते ठेवले तिचं अकाउंट थोडे आपण पाहिलंय. हा? मी म्हणलं तू आता हुशार माणूस आहे तुम्ही जा तुमच्या उद्योगाला आणि करू द्या काम केला तुम्ही आम्हाला. माझा टाइमपास बाबा. हा, तुमचा केला ना आमचा केला राहून द्या. किती माणसं आहे सारे खरंच हे ए भाऊ तुझं नाव काय आहे? विशाल आणि काय काम करतो काय आताच इंजिनियर झालो मी. इंजिनियर होय अगं बाया, मला बंगला बांधायचा होता माणसं भेटतील का कामाला हा भेटतात ना. भेटतील ना काय नाही, आपल्याकडे माणसं येते इकडं पुढं बांगलाच काम चालू आहे आपलं. हे माणसं होय हा बाई हे माणसं सारी येडी येत तुला माहिती आहे का हा येडी येते. सारी येडी येत बाबा मी आताच गेले होते यो म्हणतोय एवढे काय किती पैसे लागून मला काय नाही बाबा माझ्या ध्यान नाही राहिलं आणि कुशाल मला म्हणतात का तुमचं कुठे आहे म्हणले जागा कुठे आहे म्हणले कुठं आहे तुमची जागा बांगला बांधायला. जागा नाही घेतली अजून अजून नाही घेतली. नाही कोणत्या कॉलनीत वगैरे कुठं बांधायचं बांगला. अरे नाही तूच सांग ना कुठं असेल तर जागा जागा तशा आपल्याकडे लय चांगल्या चांगल्या जागा आहेत. हाय ना हा मग मी त्या माणसांना तेच सांगत होते त्या माणसांनी मला येड्यात काढलं ह्या माणसांनी का. हा येड्यात काढी देते माणसाला कुशाल स्वतःला शहाणा समजी त्यात मी काय म्हणलं त्यांना आता माझ्यासारखं नको बोलू बरं का मी काय म्हणलं का ते पेंटर होता तिथं बसल्याला त्या बाबाला म्हणलं एक काम कर माया बांगल्याला आधी कलर दे आणि नंतर मग बांधकाम करू तो मला काय म्हणतोय नाही बांधकाम करावं लागल आणि मग कलर देऊन असं कुठं चलतं का मला सांग नाही ना असं नसेल. असं नसतं का नाही मग मी त्यांना तेच सांगते ती मला येण्यातच काढत मला म्हणतात पहिले बांगला बांधावं लागत आणि मग कलर मारा असं असतं पुढं बाई कलरच आधी नंतर लावतात ना. नाही आधी लावतात कलर कलर आधी लावते. आणि मग बांधकाम करतात ना बरं बरं तुमचंच खरं आहे. मी जातो आता मला काम आहे. खरंच हुशार आहे रे तुमचंच खरं आहे. आहे ना? तेवढं जागा बघा मी तुला पैसे दे ना बरं बरं बघा चालेल. बघा तेवढी जागा बघा किती चांगलं पोरग होतं त्या माणसाने कुशाला मला असं असतं का कुठं मला कुशल काका बाई होय राव कांताचे का ए बाबा तुला सांगितलं ना माझ्याशी नाही ठेवायचं मग तुला वॉचमॅन थोडं एवढं बस बरं मी काय म्हणतो तुला होय ए अंगात नाही लावायचं तसा होय राव कांताचे ना मग काय करायचं हा तुपला नवरा आहे ना तुला तिकडे बघा तोय तुला सांगितलं ना अंगात हात नाही लावायचं मग तुला काय माहिती हा तो मला अशी अशी बाया दिसली का तुला
अशी असं म्हणलं काय हा असं मला म्हणलं हा होती तिथं म्हणलं हा ना हा मग मी घरी चालले होते तुला बघा तो काय म्हणला तिच्या गोळ्या संपल्यात म्हणे तिला गोळ्या चारायच्यात म्हणे ए कायच्या गोळ्या तो म्हणला बा गोळ्यात कायच्या गोळ्या तुला तागडा खाली घे ना मी कायच्या गोळ्या रे हा तुला कोण म्हणलं रे गोळ्या फिर्या तुला नवराच म्हणलाय बाई हा तुला नवरा म्हणलाय नीट राहायचं बरं का तुला नीट सांगते मी उगा येडत काढायचं नाही मला हा तू जसं म्हणलाय मी तसं तुला सांगितलंय तू जातो का आता बायपासून पुढे घेतो गुड जातो का माझी आमच्या जिल्हा बाया जा काय नाही बाया गोळ्या बिळ्या कुठं म्हणतो रे हा हा तुझ्या गोळ्या संपल्या असतील इथं माझ्या गोळ्याचं सांगतो काय हा? तुझ्या गोळ्या संपल्यात हुशार तुला नवरा म्हणलाय म्हटलं नवरा काय अयो, 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 अयो. हा? म्हटलं नवरा काय म्हणतो रे पुढे का ते जाऊ का जातो का रे तू आता ओय, हुशार लाज नसल्यावानी मला म्हणतो गोळ्या संपल्या काय त्या बाय माणसाला बघून येड्यात काढतात काय हा हो गो बाई ते माणसांनी येड्यात काढलंय ह्या बाबांनी येड्यात काढलं हा बंगला बांधायला एवढा पैसा लागतो काय आपल्याला नाही जमायचं का बाया झोपडीत राहीन मी माझी जाऊ दे तिकडच काय बाय भेटली काय नवा येडीत दिसत होती तर मला उशीर झाला लय येडं वाकडं बोलणं करून तिथे काय मग खरी तर कामाचं घाई येतं कुठं नादी लागा त्याच्या बाईच्या